होय, मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीत मी भाजपला मदत केली. एकनाथ खडसेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत झाली असताना राष्ट्रवादीचा नेता भाजपसाठी काम करतो हा कोणता पिक्चर आहे, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना लगावला होता. तसेच खडसे जिल्ह्यातील अनेक नेत्यांना त्रास देत होते. आम्हाला जेलमध्ये टाकले. आमदार चंद्रकांत पाटील यांना त्रास दिला, त्यामुळेच आज त्यांना हे भोगावं लागत असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. आता एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर पलटवार केलेला आहे. एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की होय, मी अनेकांना त्रास दिला, ही बाब खरी आहे, मात्र तो त्रास गुंड किंवा भ्रष्ट लोकांना दिला असंही ते म्हणाले. जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याबाहेरही जे भ्रष्टाचार करतात, गुंडगिरी करतात, त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम मी केलं आणि पुढेही करेन, असं ठाम विधान त्यांनी केलेलं आहे. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार करताना खडसे यांनी म्हटलंय की गुलाबराव पाटील हे विसरले असतील, पण त्यांच्या आमदारकीच्या काळात प्रचारासाठी मी त्यांना मोठी मदत केली होती. आता गुलाबराव पाटील जे बोलत आहेत त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं, असं देखील त्यांनी टोला लगावला आहे. माझी वेळ आता चांगलीच आहे. मी त्रास दिला ही गोष्ट खरी आहे. जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याच्या बाहेरही जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे ना, जे भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक आहे, ह्यांना मी मोठ्या प्रमाणावर जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले. जे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या विरुद्ध नेहमीच विधानसभेमध्ये आवाज उठवला. गुलाबराव पाटील त्यावेळेस फार लहान होते. गुलाबराव पाटील सभापती होते शिक्षण आपल्या जिल्हा परिषदेचे. त्या कालखंडात मी पालकमंत्री होतो आणि गुलाबराव पाटील विसरले असतील की त्यांना त्या कालखंडात मी भरपूर मदत केली आणि आमदारकीच्या वेळेसही माझी मदत त्यांना सहाय्यभूत झाली, म्हणून ते आमदार होऊ शकले. आणि आता गुलाबराव पाटील जे बोलत आहेत, मला असं वाटतं गुलाबरावने आत्मचिंतन करावं. स्वतःची नगरपालिका पालकमंत्री असताना, इतके वर्ष मंत्री असताना स्वतःची नगरपालिका ते आणू शकले नाही. दुसरं बोलण्याचा काय अधिकार आहे? होय, मी भारतीय जनता पार्टीला मदत केली. मदत यासाठी केली की हे जे मुक्ताईनगरची गुंड प्रवृत्ती आहे, जे आतापर्यंत गुंडागिरी आणि दादागिरी करून भ्रष्टाचाराचा अवलंब करतात, ज्या मुक्ताईनगरला गुटखा बिटखा दारूचे अड्डे हे सारेचे सारे ज्यांच्या माध्यमात चालवले जातात, त्यांना मी त्रास दिला आणि देणार, त्यांना मी सोडणार नाही अशा 2 नंबरच्या धंदेवाल्यांना. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.